पाऊसच नव्हता तसं. उत्तर पुणे जिल्ह्याच्या डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात भात पीक घेतलं जातं. पावसाळा सुरू झाला होता, मात्र गेले अनेक दिवस पावसाची प्रतीक्षा होती. दमदार पाऊस न झाल्यामुळे भात लागवड कुठे रखडली होती. मात्र गेल्या 2 दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील जो डोंगर रांगा आहेत, सह्याद्रीचा डोंगर रांगाचा भाग आहे, या भागामध्ये पावसाची संततधार चालू आहे. चांगल्या प्रकारे पाऊस होतोय आणि चांगला पाऊस झाल्यामुळे भात कातरामध्ये पाणी साचले. भात कातरामध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या भात कातरामध्ये चिखलणी करून भात पिकाची लागवड केली आहे. आपण आता उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट परिसरामध्ये आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय ही जी भात कातरा आहेत, ह्या भात कातरामध्ये गेले 2 दिवस ह्या भागात सुरू असलेल्या पावसामुळे चांगल्या प्रकारे पाणी साचलंय आणि या साचलेल्या पाण्याचा फायदा घेत या भागातील रखडलेली भात लागवड पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. शेतकरी खरं तर आपल्या शेतातील रोपं उपटून भात लागवड करता येतात. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल? भात लागवड चालू केली आहे. भात लागवड आज कालपासून चालू केले. पाऊस रात्री सुरू झालाय, पण रात्रीपासून म्हणजे आजपासून लागवडीला सुरुवात केली शेतकऱ्यांनी. काय परिस्थिती होती? खरं पाऊस नव्हता. त्याच्यामुळे शेतकरी रखडून बसलेला होता. आज रात्री पाऊस झाल्यामुळे शेतकरी आताशी लागवडीला सुरुवात केली शेतकरी. खरं तर यावर्षी लागवडीला उशीर झालाय, पावसाला उशीर झालाय. पावसाला उशीर झाला आणि 2 महिने उशीर झाला लागवडीला. नाहीतर दरवर्षी लवकरच जून मध्येच लागवड चालू होते. खरं तर लागवडीला उशीर झाला, याचा उत्पन्नावरती काही परिणाम होईल का? जर पाऊस असला तर उत्पन्न होईल आणि पाऊस नसला तर मग शेतकऱ्यांना काही हातात भेटणार नाही. खरं तर लागवडीला उशीर झालाय, अनेक शेतकऱ्यांची भात लागवड रखडली आहे. त्यामुळे लागवडीसाठी मजुरांची काही टंचाई तुम्हाला भासवणार आहे का? मजूर आता आम्हाला मजूर भेटतीच नाही आहेत. कारण जसं जाऊन काय 2 रुपये भेटायचं त्याच्यात आता पाऊस कालला चालू झाला. आम्हाला इथं 2 रुपये सुद्धा नाही आता हातात. काय करणार आहे शेतकरी? आता ही भात लागवड तुम्ही चालू केली आहे, किती दिवस भात लागवड चालू आहे आणि पुढे या भाताचा सीझन कसा राहील? भात लागवड आता तरी कम से कम महिनाभर चालते आमच्याकडे. आणि पुढे काय जर भात उत्पन्न झालं तर शेतकऱ्यांचा फायदा होणार, तर काही नाही. शेतकरी काय करणार आहे? खरं तर भात लावायला उशीर झालाय, याचा भाताच्या पिकावर काही परिणाम होईल का? पिकावर पाऊस नसला तर पिकावर परिणामच होणार ना. मग काय खाणार शेतकरी? आपण पाहिलं या ठिकाणी भात पिकाच्या लागवडीला उशीर झालाय. खरं तर या भागामध्ये पावसाला उशीर झाल्यामुळे भात पिकाच्या लागवडीला उशीर झालाय. मात्र आता या भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे भात खात्रामध्ये पाणी साचले आणि या भात खात्रात साचलेल्या पाण्याचा फायदा कुठेतरी शेतकरी घेत आहेत आणि रखडलेली भात लागवड खऱ्या अर्थाने या भागात सुरू झाली आहे. पाऊस जर असाच राहिला तर ही भात लागवड आगामी 1 महिनाभरात चालू राहील आणि खरं तर 2 महिने भात लागवड उशीर झालाय, याचा कुठेतरी उत्पन्नावरती परिणाम होईल अशी भीती भात उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. टाइम्स नाव मराठीसाठी सचिन तोडकर, नाणेघाट, जुन्नर.